केशवा विनंती माझी माझी तुझे वर्णी गुण नाम ऐसी प्रेम काही गळाळा आत्मरूप गणेशू केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार निवंता ज्ञानेश्वर भगवान विष्णू भगवान वराह सोपान भगवान ब्रह्मा माता ब्रह्मचित्तला ओम नमो ज्ञानेश्वराय लादलो चराचरे आता बिनवाला निजे चातुर्यार कलालामिनी तेसी शारदा मोहिनी नमस्कारिलिया आता वावर भूमिका कीर्तनी उभे होती लोक टाळा स्रोते देखा दया जे धन्यवाद ऐसे नवनवर सकळा बोले बोबड्या बोला अज्ञान मनामया बाळा चालवी सकळा नामणे मस्तक हे पावरे अहो स्वामी पवन संकट हरण मंगल राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभो पठला बहुत दण दरी झाली सगाय तरी काय होई लग्न मधीनो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळीय कारण करुणा वरुणालय भक्तवत्सल करुणा निधान जगदाधार अखिल कोटी ब्रह्मांड नायक पुराण पुरुषोत्तम रुक्मिणी प्राण संजीवन भक्त कल्पद्रुम भगवान श्री पंढरीश परमात्मा जगत जननी आई रुक्मिणी माता माऊली महावैष्णव अखंड मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप योगियांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री गुरु ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी झळकणारे वैराग्याचे महामेरू जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबाराय आणि संप्रदायाच्या शुद्ध सात्विक परंपरेला ज्यांचा वारसा आणि अमूल्य श्रेय आहे वारकरी संप्रदायाचे अधर्यू स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज योगी सम्राट समर्थ सद्गुरु संत श्री गजानन महाराज दास्यत्व भक्तींचे परम आचार्य भक्तराजे श्री हनुमंतराय आदी करून या संबंध विश्वाला पावन पवित्र करण्याकरिता भूतलावर मनुष्य रूपाने अवतीर्ण झालेली जी अधिकारी थोर संत परंपरा आहे
भगवंताच्या अपूर्ण कार्याला पूर्णत्व प्रदान करण्याकरिता आणि कलियुगीन जड जीवांचा उद्धार करण्याकरिता साध्या सोप्या सरळ मार्गाने मनुष्य जीवनाला यथार्थ कल्याणाचा मार्ग मिळावा म्हणून हा 7 दिवसीय यज्ञ साधू संतांनी आमच्याकरता ही परंपरा घालून ठेवलेली आहे। त्या परंपरेचं पायकत्व सांभाळणारी आपण सर्व पवित्र मंडळी आहात। भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने थोरा मोठ्यांच्या मार्गदर्शनाने आणि ज्याही व्यक्तींचं या पवित्र कार्याकरता सहकार्य असेल किंवा ज्यांनी या कार्याकरता मदत केलेली असेल अशा सर्व मंडळींच्या सहकार्यातून साकारलेला हा 7 दिवसीय नाम संकीर्तन यज्ञ ज्यामध्ये परम दिव्य पवित्र अधिष्ठान भगवान बालकृष्ण वाङ्मय स्वरूप श्रीमद भागवत महापुराण पवित्र या ग्रंथाचं चिंतन आपण या ठिकाणी श्रवण करत आहात। ऐकणारी मंडळी बहुश्रुत आहे याच्यामध्ये अजिबात संशय नाही आणि तद अनुषंगाने वारकरी संप्रदायाला ज्या काही पोषक गोष्टी आहेत त्यामध्ये मग पारायण असू द्या, व्याख्यान असू द्या, काकडा असू द्या, हरिपाठ आणि अनेक महात्म्यांची रोज रात्री कीर्तन, त्यामध्ये आजची ही 4th दिवसाची वाक्पुष्परूपी सेवा, सेवेकरता निवडलेला अभंग, देहूचे सुप्रसिद्ध असणारे साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, परमार्थाच्या वाटचालीमध्ये आपल्या जीवनाला जगाच्या समोर प्रपंच आणि परमार्थ अगदी स्पष्टपणे ठेवणारा एक उघड स्पष्ट महात्मा म्हणजे जगद्गुरु तुकोबराय। त्या तुकोबरायांच्या पंचम वेद स्वरूप असणाऱ्या गाथेतील हा अभंग आहे आणि संतांचं महत्व वर्णन करणार आहे। चालू असलेला महाराजांचा हा प्रगट दिन उत्सव आहे आणि कार्यक्रमाचं म्हणजे फार वैशिष्ट्य आहे की ते 25वे वर्ष आहे म्हणजे रौप्य महोत्सव। मनुष्य जीवनामध्ये जसे 4 आश्रम सांगितले जातात आणि प्रत्येक आश्रमाची एक पायरी सांगितलेली स्टेप, क्रमाक्रमाने जर प्रपंच केला तर तो प्रपंच संसार राहत नसून तो संन्यासी आश्रमाला प्राप्त होत असतो, फक्त विधीने सेवन केला तर। ज्ञानोबारांचे जर तुम्ही शब्द पाहिले, विधी ते पाडीत निषेधा ते गाडीत मज देऊनी जाडीत कर्म फडे किंवा धर्मा विरुद्ध भूतेषु काम अस्मी भरतर्षभा। आणि म्हणून 4 पायऱ्या जीवनातही असतात। ब्रह्मचारी धर्म भोकावी अक्षरे, आश्रमी विचार छडकर्मी, वानप्रस्थ जरी संयोग, संन्यासी तो त्याग संकल्पाचा, प्रथमे अर्जते विद्या द्वितीय अर्जते धनः, अशा 4 पायऱ्या आहेत। वयाच्या 25व्या वर्षापर्यंत ब्रह्मचर्य पालन करून एखाद्या अधिकारी महात्म्याच्या सानिध्यामध्ये राहावं आणि जेवढा अभ्यास करणं होईल तेवढा केला पाहिजे। म्हणून जुने कीर्तनकार पहा, जुने कथाकार पहा, तुम्ही कथाकार तर नव्हतेच म्हणा पहिले, हे आता जास्त उदय झाला कथाकारांचा, नाही तर पहिले कीर्तनकार आणि ते वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवरी अमृतबावजीच्या काळातले कीर्तनकार पाहतो। असं कोणी फेटाय बांधायला तयार होईन, कारण कुठंतरी बर्डन, कुठंतरी दबाव होता का आम्ही जर चुकलो तर आम्हाला बोलल्याशिवाय राहणार नाही। आता चुकीचा विषयच राहिला नाही, कारण बोलायलेच कोणी नाही। श्रोते कधी वक्त्याची तपासणी करत नाही, त्याच्यामुळे वक्ता कधी अभ्यासपूर्ण कीर्तन करू शकत नाही। एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी श्रोत्यांच्या मनामध्ये अभंगाविषयी शंका तयार होईल त्यावेळेला वक्ता अभ्यासपूर्ण कीर्तन केल्याशिवाय राहणार नाही। ज्ञानोबारांचे शब्द कसे असतील, अहो चंद्रकांतो द्रवता कीर होय परी चंद्रिकी हातवटी आहे, म्हणून वक्ता तो वक्ता नोहे श्रोते विने, तयापरी श्रोता अनुभवावी हे कथा नती हळीवारपणा चित्ता अनोनिया। श्रोता कसा असावा तर श्रोत्याचे काही प्रकार सांगितले जाऊ दे। 4 पायऱ्या जीवनामध्ये मी सांगतो, पहिली ब्रह्मचर्य आहे, जेवढं होईल तेवढं विद्यार्जन करावं। लहानपणामध्ये जेवढं काही स्मृतीत राहिलं तेवढं शिल्लक राहते, वय निघून गेलं का तुम्ही किती पाठांतर केलं तरी डोक्यामध्ये बसत नाही, स्वतःचा चष्मास्त मथारपणात लक्षात राहत नाही, तर एवढा मोठा हरिपाठ आणि शास्त्र कुठं लक्षात राहील। म्हणून ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, एक पायरी पूर्ण झाली की आदर्श आणि सुसंस्कारित पद्धतीने गृहस्थाश्रम स्वीकारावा, त्याच्यातही मर्यादा असावी। संसार फाटका असावा पण नेटका असावा। एक टाइम जेवायला नाही भेटलं तरी चालते, पण पती पत्नीचं अंतःकरणातून एकमेकाविषयी प्रेम असावं आणि एकमेकाचे मतभेद समजून घेण्याची पात्रता असावी, तोच संसार शेवटपर्यंत जातो। आश्रमी विचार छडकर्मी, 6 प्रकारचे कर्म त्याने प्रपंचामध्ये करावे। तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ आणि परमपद बळ वैराग्याचे। मग 50 पूर्ण झाले,
लागते मग काय लागते? वन. एकावन म्हणजे 51. असं जीवन कसं जगलं पाहिजे मग? काळ सारा वाचिंतने प्रदक्षिणा तद्रुपता. म्हणून 50 पूर्ण झाले का हळूहळू आपण थोडीशी माघार घेतली पाहिजे. शास्त्राने तेच वर्णन केलं. लालयत पंचवर्षाणि दशवर्षाणि ताडय प्राप्ते षोडशे वर्षे पुत्रं मित्रं वदाचरे. दशरथ महाराजांच्या फक्त एक कानाचं केस पांढरं झालं तर अख्खं राज्य रामाच्या स्वाधीन करायचा निर्णय घेतला. श्रवण समीप भईसित केसा मानव जरठपण असं उपदेश. आपले अख्खे पांढरे झाले तरी चाब्या सुटत नाही. सगळं सुटन पण माणूस अधिकार सोडायला तयार नाही. सगळ्यात मोठी भारी गोष्ट आपल्या जीवनात आहे का आपण पद सोडायला तयार नाही. आणि असं म्हणतात की पोरग बरोबरीचं झालं की बापानं आपला थोडासा हक्क कमी केला पाहिजे. सून घरात आली का सासून थोडंसं वेगळं झालं पाहिजे. वेगळं म्हणजे अलग नाही निघालं पाहिजे. पण जो सासूपणाचा तोरा आहे समजा जो आवस्त की नाही आपल्याला, आय एम सासू द ग्रेट ऑफ सासू. सोसाट्याचा वारा म्हणजे सासू असे महाराज मंडळी सांगतात. पण ते थोडंसं कमी केलं पाहिजे. नाही तर काय होते मग त्याचा उलटा परिणाम होतो. पहिले जे आपण लोकांनी सुनाहींवर अति केलेली आहे त्याचे परिणाम आहे. आता जे भोगायला लागून राहिले की नाही हे आपलेच परिणाम आहे. आपलेच कर्म कुठंतरी आपल्या जीवनामध्ये भोगायला लागतात. म्हणून कुठंतरी एखादा व्यक्ती आपल्या बरोबरीचा झाला की आपण अधिकारातून माघाटलं पाहिजे. मग वानप्रस्थ आश्रम सुरू झाला. मग वानप्रस्थात महाराज म्हणतात कसं जगावं? जरी संयोगी वियोग संसारात असावं पण असोनी नसावे. पाण्यावर नाव आहे ठीक आहे, पण नावेत पाणी शिरलं तर प्रवास डुबल्याशिवाय राहत नसतो. तसं तुम्ही घरात राहा, प्रपंचात राहा, लेकराबाईत राहा, कुठेही राहा, फक्त ते मनात घुसू नका देऊ. कारण मरणी जे जया आठवे तो तेची गती पावे. आणि शेवटचा जो आश्रम सांगितला तो संन्यास आश्रम. संन्यासी तो त्याग संकल्पाचा. संन्यास म्हणजे कपडे रंगवणं नाही. भगवे कपडे घालून हिमालयात जाऊन बसला म्हणजे साधू होत नाही. तुकडोजी महाराजांचे गोड शब्द आहे. अंगी नाही ज्ञान म्हणे साधू, साधू नावाने साधू होत नाही रे. अन साधू हॉटेलचा चहा नाही रे. तुकडोजी महाराजांचे शब्द म्हणजे भयंकर सुंदर. आता आम्ही तुकडोजी महाराजांच्या क्षेत्रामध्येच तयार झालेले लोक आहोत. पण आमचं भाग्य आहे का संप्रदायाने आम्हाला हाती धरलं. शेवटी तुकडोजी महाराज म्हणजे कट्टर संप्रदाय आहे. आता ज्या भयाडीले तुकडोजी महाराज समजत नाही ते विरोध करते. ज्याईले तुकडोजी महाराजांचे भजनच नाही जमत ते विरोध करतात. एक तर मला म्हणे वारकरी आहे म्हणे आपण कीर्तनात तुकडोजी महाराजांचं भजन चालत नाही. मी म्हटलं पटत नसेल तर तारीख घेऊ नको, पण मी भजन म्हटल्याशिवाय राहत नाही. कारण त्या भूमीत तयार झालेले लोक आपण. अरे संतांचे शब्द हे जीवनाचं कल्याण करणारे आहे. संतांनी जात पाहिली नाही, फक्त आपण लोक भेद करतो. महाराज जंगलातल्या अस्वलाला मोठ्या जटा, गाढवाच्या अंगावर काय भस्माचा तोटा, लंगोटी लावून त्यागी दिसे मोठा. हे माझे शब्द नाही, हे तुकडोजी महाराजांचे शब्द. जर जटा दाढी वाळवल्याने साधू होत असेल तर अस्वलीले कमी जटा नाही. भस्म उधळल्याने संत होत असेल तर गध जर उकंड्यावर लोयलं तर किती राखण लागते त्याच्या अंगाले. त्यालाही साधू म्हणायला पाहिजे. लोक म्हणतात घरदार सोडल्यानं जंगलात राहिल्यानं साधू होते. वाघ तर शेवटपर्यंत जंगलातच राहते. काहून साधू नाही बनत तो? एखादा वाघ सांगा बरं मला सुधारला असं. आणि जर वाटत असेल तर जाऊन पा वाघाच्या पुढे म्हणा त्याला तुम्ही संत माय बाप कृपावंत. आणि मग तुम्हाला तो द्रोपद काही देते. ज्ञानोबारांना विचारा तुम्ही संन्यास काय. मी आणि माझी आठवण विसरले जयाची अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. नेयस्य नित्य संन्यासी यो न दृश्यति न कांक्षति. शुभ अशुभ ज्याच्या जीवनातून पुरं निघून गेलं तो संन्यास. गजानन महाराज ओरिजिनल संन्यासी आहे.
कपडे जरी अंगावर भगवे नसले तरी जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ज्याचा समत्व झाला तो संन्यासी. समत्वम योग उच्यते किंवा निर्दोषम ही समम ब्रह्म. आणि त्या स्थितीला महाराज पोचलेले आहेत. म्हणून अशा महात्म्यांच्या प्रगट दिनाच्या उत्सवाने चालू असलेला हा कार्यक्रम 25वं वर्ष. संप्रदायामध्ये 4 पायऱ्या आहे. पुन्हा पहिलं 25 वर्ष झालं की रौप्य महोत्सव. रौप्य म्हणजे त्याला अजून रजत महोत्सव म्हणतात. रजत म्हणजे चांदी. नंतर 50 वर्ष पूर्ण झाले सुवर्ण महोत्सव. 75 झाले की अमृत महोत्सव. आणि सेंचुरी 100 झाले का शताब्दी. असा हा रौप्य महोत्सवी सोहळा आणि आपल्या सर्व भक्त समुदायाच्या पवित्र अशा सहकार्याने जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून संतांचं महत्व वर्णन करतात. आता काही संत पूर्वीही संत होते, नंतरही संत होते. जसं नामदेवराय पहिलेही संत, नंतर संप्रदाय सकळाचा येथोनिया. संप्रदाय सकळाचा येथोनिया. त्रेतायुगामध्ये अंगद, द्वापार युगामध्ये उद्धव आणि कलियुगामध्ये नामदेवराय. जसं भगवान कृष्ण परमात्म्याने उपनिषद रूपी गाय केली, त्याच्यातून दूध काढण्याकरता 4 स्तन आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. हे 4ही स्तन एकत्र केले, त्याचं उपनिषद केलं. सर्व उपनिषदो गावो. गाव म्हणजे गाय, दोग्धा म्हणजे दोहणारा आणि वासरू म्हणजे वत्स. कोण? सुधीर भोक्ता. सुधीर म्हणजे अमृत. भोक्ता म्हणजे सेवन करणारा, त्या लेवलचा, त्या पात्रतेचा अर्जुन. अहो अर्जुनाची पांती जय परसनिया योग्य होती, तई कृपा करुणी संती अवधान द्यावे. अर्जुन वासरू झालं, गाईच्या स्तनाला लागलं, देवानं दूध काढलं. दुग्धम गीतामृतम महत. पण आता कसं आहे, 1 लिटर जरी दूध घरी शिल्लक राहिलं तर उद्याचं टेन्शन होते. दूध जास्त वेळ आपण ठेवू शकत नाही. नॅचरल मध्ये जर पाहिलं तर 24 तासाच्या वर दूध टिकू शकत नाही. आता फ्रीज आल्यामध्ये 4-4 दिवसाचं दूध लोक त्याचा चहा पितात. हे काही शहाणपणाचे लक्षण नाही, काही हे बावळटाचे लक्षण आहे. म्हणजे 4 दिवसाची शिळी भाजी ठेवणं आणि ते परत गरम करून खाणं, 12 महिने आंब्याचा रस खाणं, हे काय शाईण्याचे लक्षण आहे काय? माझा म्हणजे रसच आहे ना ते. हे काही हुशार माणसाचे लक्षण नाही. ऋतुफलम म्हणतात त्याला. चला जाऊ द्या. ते दूध तयार केलं, पण ज्ञानोबाराला त्याची काळजी वाटली. बघा, ज्ञानोबाराय म्हणतात हे एवढं जर दूध तयार केलं हे कोण कोण पिल, म्हणून ज्ञानोबारांनी त्या दुधाचं विरजन लावलं. विरजन म्हणजे दही. ताक आणि दूध एकत्र आलं का त्याचं दही होते. आता हा शब्द आता आपल्याला माहित झाला, पण 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीनं दह्याचा शोध लावला. माझी विस्तारलेपणाचे निनावे, हे जगजिनो हे आघवे, जैसे दूध मुराले स्वभावे, तरी तेची दही. हे बयान लोक म्हणते बापा काय संशोधन असं. ज्ञानेश्वरी वाच जरासा. आपल्या भारतीय परंपरेमध्ये ज्ञानेश्वरी एक असा ग्रंथ आहे का जगातल्या प्रत्येक विज्ञानाचा शोध ज्ञानेश्वरीने लावला. फक्त वाचाची बोंब आहे म्हणून कोण वाचते? नेट लागते वाचणं. म्हणजे पारायण तर बंदच झाले आता. कुठं कुठं ज्ञानेश्वरी पारायण असू द्या, 1 वाचणारा असते आणि 2 बाया असते किंवा एखादा माणूस असते. बाकीचे घंटोंशी मोबाईल वरती चॅटिंग करतील, पण ज्ञानेश्वरी वाचणार नाही. किती मोठी शोकांतिका आहे. फॉरेनर लोक आळंदी पंढरपूरच्या वारीमध्ये पायी चालतात आणि ज्ञानेश्वरी विषयी त्यांना विचारलं का तुम्हाला काय समजलं? अदर कंट्रीतले लोक म्हणतात जे ज्ञानेश्वरीतून आम्हाला भेटलं ते आमच्या देशानं आम्हाला आजपर्यंत दिलं नाही. म्हणजे परदेशातल्या लोकांना ज्ञानेश्वरी समजावी आणि आपल्या लोकांना ज्ञानेश्वरी समजू नये. याच्यापेक्षा शोकांतिका दुसरी कोणती असू शकते? म्हणून ज्ञानोबारांनी तो शब्द त्यावेळेस टाकला. दूध आणि ताक एकत्र आलं की त्याचं दही तयार होते, विरजन झालं. ज्ञानोबारांनी त्यांचं मंथन केलं, लोणी तयार केलं. पण ऐका, नुसतं लोणी जमत नाही. लोणी खाण्यासाठी चांगला आहे, पण फुलवात जर पेटवायची असेल तर लोणी चालत नाही.
वास्तविक लोण्याचंच अपडेट झालेलं रूप काय? तूप आहे समजा. म्हणजे लोणी तापवलं का त्याचं तूप होते, पण लोणी टाकून पहा बरं तुम्ही, जमत नाही. काऊन नसून जमत? चहा कायचा करतं तुमच्याकडे? हा गुळाचा किंवा साखरीचा. आमच्या अमरावतीकडे मिठाचा करते म्हणून म्हटलं. साखरीचाच असते ना, आता गुळाचा असते. बरं, गुळ साखर कायचा बनते? ऊसाचा. समजा एखाद्या वेळेला चहा मांडताना जर डब्यात साखर नसली तर गिलासभर ऊसाचा रस टाकला तर किती हुशार बाई असू द्या, रसाचा चहा करू शकत नाही. एरवी होते रसाचाच गुड, पण त्याची प्रोसेस आहे, त्याची प्रक्रिया आहे. सर्पदंश झाल्यानंतर आता पूर्वीसारखं राहिलं नाही. सगळ्या सुखसोयी दवाखान्यात झालेल्या आहे. पेशंट नेल्याबरोबर डॉक्टर पहिले सलाईन लावतात, त्याच्यामध्ये एक इंजेक्शन सोडतात. ते इंजेक्शन असते विषाचं. जो साप तुम्हाला डसला त्याचंच विष फिल्टर केलेलं असते लॅबमध्ये, आणि तेच परत तुमच्या अंगात सोडले जाते आणि त्यानं ते विष बाहेर काढले जाते. मग मला एक सांगा, सरप डसल्यानंतर दवाखान्यातच जर डबल विषच अंदर घालत असन, मग एवढा अकात केल्यापेक्षा जो सरप डसला त्याले डबल म्हटलं तर डस म्हणून. जो पहिले डसला त्यालेच रिक्वेस्ट करायची का एक दणका अगोवचा देऊन दे, मला काही दवाखान्यात झाले लावू नको. पण एक सांगू तुम्हाला, दवाखान्यातून जे विष तुमच्या शरीरात सोडले जाते ते एका विशिष्ट इंजेक्शनद्वारे सोडले जाते. तसं मनातले विकार जुनेच असतात, पण ते विकार काढण्याकरता संत रूपी इंजेक्शनची गरज असते. तेव्हा कुठं मनुष्य निर्विषय होतो, विषातून मुक्त होतो. ज्ञानोबारांनी ते लोणी तयार केलं. आमच्या जगद्गुरु तुकोबारांनी ते लोणी तापवलं आणि त्याचं तूप तयार केलं. म्हणून कडकडीत तापलेला अवतार म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. ठाला विठाला. विवेकासहित वैराग्याचे बाळ, विवेकासहित वैराग्याचे बाळ, विवेकासहित वैराग्याची बळ, धगधगीत ज्वाळा अग्नी जायचा. म्हणून काही पहिले संत नंतरही संत. नामदेवराय पहिले संत, नंतर तुकोबाराय संत. काही पहिले जीव होते, नंतर संतांची कृपा झाली तर संत दशेला पोचले. जसं निळोबाराय पहिले जीव आहे, पण तुकोबारायचा अनुग्रह झाला, संत झाले. पहिलेही संत, नंतरही संत. पहिले जीव, नंतर संत. काही पहिले देव आणि नंतर संत. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दादा, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा
ज्ञानोबा बसतात. ब्रह्म सोपान तो झाला आणि भक्ता आनंद वर्तला. उत्पत्ती स्थिती आणि संहार ब्रह्मा विष्णू महेश हे तीनही भावंड त्यांचे अवतार आहेत. आणि या तिघांना आपल्या मार्गाने लावणारी जी आहे ते आदिशक्ती मुक्ताबाईन दासी जनी लागे पाहिजे, हे झाले अवतार. आता कलियुगामध्ये जर संत ओळखायचे असले तर तेवढी दृष्टी आता सध्याच्या लोकांना नाही आहे. कारण संतांना ओळखण्याची फार मोठी एक दिव्य दृष्टी आहे. ज्ञानोबारायच्या काळातही समाज होता, आपल्यापेक्षा भरपूर विद्वान लोक होते, पण कुठं ज्ञानोबाराय समजले? जर ज्ञानोबाराय समजली असती तर त्यांच्या झोडीमध्ये शेण कशाला टाकलं असतं? त्यांना संन्याशाची पोरं म्हणून त्यांचा विटाळ का मानला असता? म्हणजे त्याही काळामध्ये लोक विचित्रच होते असं काही समजू नका. एक जण म्हणे त्या काळात लोक किती चांगले असतात, एक नंबर भयाळ, काही चांगले पिंगले नव्हते, उलट आताचे लोक बरे आहे. म्हणजे ज्या लोकांनी ज्ञानोबारायांच्या झोडीत शेण टाकलं तसा समाज आता कुठे आहे? लोक बाहेरून काळ्या करतील पण अंदरून काळ्या करू शकत नाही सध्या. आता म्हणजे बाहेरून करून थे हे कमी करा, हे कमी करा, ते साऊंड थोडासा बरोबर का, बाहेरून कुदते लोक, अंदर नाही येऊ शकत ते. आणि बाहेरून कोणी किती काही केलं तर त्याचा काही इफेक्ट होत नसते. पण पहिले तसं नव्हतं. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू असताना मारणारे श्रोते होते तेव्हा. मंबाजी बुवा गोसावी सारख्यांनी तुकोबाऱ्यांना कीर्तनात मारावं. आताच्या कीर्तनकाराला मार बरं म्हणा, हात तरी लावून दाखव म्हणा, भजनी जाऊ द्या तू. शक्यच नाही, या गोष्टी होऊच शकत नाही. बरं, काही लोकांनी असाही विषय मांडला का छत्रपती शिवरायांसारखे समर्थक तुकोबाराच्या पाठीमागे असताना हे असं झालं कसं? आता लोक म्हणजे कुठेही बोट ठेवते बरं, वरमार बोट ठेवणारे लोक भरपूर भेटतात. अरे मंबाजी बुवा गोसावी म्हणजे काय साधारण व्यक्ती होता का तो? तुकोबाराच्या कीर्तनातले 4 जबरदस्त जाणकार श्रोते होते. अनगडशाह फकीर, मंबाजी बुवा गोसावी, रामेश्वर शास्त्री आणि छत्रपती शिवाजी महाराज. विरोधही करावा तर जबरदस्त माणसाने करावा. ज्याला काहीच कीर्तन समजत नाही त्यानं नाही म्हणावं जमलं म्हणून, नाही. आणि त्यानं जमलं म्हटलं ह्या का अभिमानात गेला तर ह्या बुडला म्हणून समजा. कीर्तन चांगलं झालं कोण म्हणावं? ज्याले अभंगाची कल्पना आहे त्यानं म्हणावं महाराज. गायन खूप जमलं कोण म्हणावं? ज्याले 1-2 राग तरी माहित आहे त्यानं म्हणावं. म्हणतं भक्ताचा महिमा भक्तची जाणती आणि दुर्लभया गती अनेकाशी. चकारात्मक शब्द वापरला तुकोबारांनी. देवही जाणू शकत नाही, देवालाही संत पद भोगता आलं नाही म्हणून देव वैकुंठातून संत पद भोगण्याकरता इथं आला. त्याला वैकुंठात राहून क्षीरसागरात राहून थोडी समजते काही, दिल्लीच्या तख्त्यावर बसून गल्लीतले प्रॉब्लेम थोडी समजत असते काही. एक कृषी अधिकारी होता आणि त्याला पाठवलं खेड्यात, जा म्हणे तुम्ही उन्हाळा भुईमुग लावला शेतकऱ्यानं, जराशी त्याची देखभाल करा आणि थोडीशी चौकशी करा का त्याच्यावर काय पाहिजे, कोणता रोग आहे, कोणत्या फवारण्या, शेंगा पकासाठी काय मारायला पाहिजे. ह्या फक्त पुस्तकं वाचून वाचून अधिकारी झाला होता. हालाकी याले वावरही माहित नव्हतं, जमीन म्हणजे काय काहीच माहित नव्हतं. कृषी अधिकारी आला, शेतकरी आपला भुईमुगाला पाणी देऊन नेला आणि मग ह्या म्हणे का हा तुमचं शेत का? तो म्हणे माझं शेत आहे. तुम्ही कोण? मी कृषी अधिकारी आहोत. अच्छा, कशा करता आले तुम्ही? तो साहेब म्हणे मी तुमच्या भुईमुगाची तपासणी करण्याकरता आलो, काही रोग बी असेल तर औषध सांगण्याकरता आलो, फक्त मला एवढं सांगा शेंगा कुठं आहे? तो शेतकरी म्हणे तुले साहेब केलं कोण? म्हणे मी अभ्यास करून झालो. जाय अभ्यास राहू दे बाजूनं, पहिले थोडस शेती करून पाय मूर्खा. शेंगा कुठे आहे तुला हेच माहित नाही, तू कृषी अधिकारी सांगतो. अरे शेंगा बुळामध्ये लागतात, तर काही वरती थोडी लागत असतात. म्हणजे संतांनी वर्णन केलं का एखाद्या गोष्टीची कल्पना नाही आणि त्या गोष्टीचा फार मोठा आचार्य होतो, त्याची स्तुती माणसानं कधीही जीवनाला लावून घेऊ नये. तसं या ठिकाणी भगवान परमात्म्यालाही सुद्धा वैकुंठामध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे, पण तरी देवाला जगाला संत पद दाखवायचं आहे. त्याच्यामुळे भगवान परमात्मा विष्णू पद म्हणा किंवा एखादं मोठं पद सोडतो आणि संतत्व पद. तुकोबारांनी वर्णन केलं. संत या अवस्थेचा एक पुरा अभंग आहे तुकोबाराचा. नव्हती ते संत करिता कवित्व संताचे ते आप्त नव्हती संत येथे नाही सरते आडनाव निवडे घावडावांगी. नव्हती ते संत करिता कीर्तन वाचिता पुराण नव्हती संत. नव्हती ते संत माळा माळाच्या भूषणे कर्माचरणे नव्हती संत. नव्हती ते संत वांगरंगी वांगळा धर धर भोपळा नव्हती संत. काहीच नाही. जे पुराण सांगतात तेही नाही, कीर्तन करतात तेही नाही, भस्म लावतात तेही नाही, माळा मुद्राच्या भूषणे कर्म आचरणे नव्हती संत. शेवटी एक जण गेला का हे नव्हती संत ते नव्हती संत, मग एखादा तर होती संत.
तुकोबाराय म्हणे होती, पण कोणता? तो का म्हणे नाही निरसला देह आणि तो वरी अवघे संसारिक. संत या स्थितीला समर्थ सद्गुरु गजानन महाराज योग्य आहे. त्याचं कारण सांगतो मी. जसं शुकदेवांचं वैराग्य आहे, शुकदेवाचाच दुसरा अवतार म्हणजे गजानन महाराज. दिगंबर अवस्था त्यालाच म्हणतात. दिक म्हणजे दिशा, अंबर म्हणजे आकाश. शीतवेढावे उष्ण पांगुरावे आणि वृष्टीच्या असावे घरात. तहानलिया तहानची पियावी, मोकलिया भुकेची खावी. शेगाव मध्ये फार मोठा यज्ञ झाला. लोक जेवण्याकरता आले, पात्रावड्या बाहेर टाकल्या, त्याच्यात काही उष्ट अन्न फार लोकांनी वाया घातलं. महाराजांनी त्याच्यातलं एक शीत उचलावं आणि ते उष्ट अन्न खावं. जे हात धुवाले लोक येत होते पंक्तीतले, कोणी म्हणे बयाळा आहे, कोणी म्हणे पागल आहे, कोणी म्हणे अवला आहे, कोणी म्हणे पिसा आहे, कोणी म्हणे घरून हाकलून दिलेला आहे. एवढ्या मोठ्या शेगावातून एकच व्यक्ती अधिकारी ठरला ज्याने गजानन महाराजांना ओळखलं, तो म्हणजे बंकट स्वामी. असे काय सगळेच ओळखू शकतात काय संतांना? नाही ओळखू शकत. गजानन महाराजांच्या मनात आलं असतं तर अन्नपूर्णा मातेला जर आदेश दिला असता तर अन्नाचा ढीग लावला असता समोर. ज्या अर्थी महाराज नर्मदा मातेला प्रगट करू शकतात, तर अन्नपूर्णा मातेला प्रगट करायची काय मोठी गोष्ट होती. सामर्थ्य होतं त्यांच्या अंगी, काही एवढं मोठं समस्या नव्हती त्यांच्या जीवनात. पण त्यांनी समाजाला एक उपदेश केला. अरे पोटाला लागते तेवढं खा. एक माणूस आपल्या जेवल्यावर त्या उष्ट्या अन्नात जेवतो आणि ते अन्न तुम्ही फेकता. आणि श्लोक तर मोठे मान हालू हालू म्हणता रे. जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि ब्रह्म जर म्हणता तर लाती खाली तुळवता का त्याला? महाराजांना हे सांगायचं होतं का जे अन्न तुम्ही आज पायाखाली तुळवता त्याची किंमत तुम्हाला त्या दिवशी समजेल ज्या दिवशी पोटात भुकेची आग लागेल, पण कुटकाभर अन्न तुम्हाला कोणी देणार नाही. भूक लागल्याशिवाय अन्नाची किंमत समजत नाही, तहान लागल्याशिवाय पाण्याची किंमत समजत नाही, आणि जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय परमार्थाची किंमत समजत नाही. ठाला आणि म्हणून एकदा फिरता फिरता नारदजी गेले. नारदांनी देवाला विचारलं, देवा तुम्ही काही करा पण मला थोडंसं संतांचं महत्व सांगा. संत काय असतात, नेमकं कसं ओळखावं संतांना? का बाह्य रंगाने संत असतात, फार मोठे असे स्टँडर्ड राहतात? नाही नाही, संत हे पद नाही, संत हे अवस्था आहे, संत हे डिग्री नाही. संत काही कोण्या कॉलेजमध्ये होत नाही. वारकरी संप्रदायामध्ये काही काही अशा डिग्री आहे का त्या विशिष्ट अभ्यास केल्याशिवाय मिळत नाही. पण आता आम्ही एवढे हुशार लोक झालो का आम्हाला कोण्या कॉलेजमध्ये जायची गरज नाही, पण डिग्र्या लावल्याशिवाय आम्हाला गमत नाही. हरिभक्तपर्यंत खूप झालं आमच्यासाठी, खूप झालं. हे फालतूच्या पदव्या लावायची गरज नाही. आता लावतात तो त्याच्या विद्वत्तेचा भाग आहे, कोणाचा अपमान म्हणून आपल्याला बोलायचं नाही. पण एखाद्यानं जर एखादा प्रश्न विचारला तर मग हा, छत्रपती शिवाजी महाराज सारखी दाढी ठेवणं, त्याच्यासारखे कुंडल घालणं, त्याच्यासारखी चंद्राची कोर लावणं दिसण्यासाठी ठीक आहे. लोकही म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज सारखे दिसतावा. अफजल खान भेटल्यावर मग नाही दिसता, हे ठीक आहे. पण समजा अफजल खान भेटला तर मग इथं तर रातचा लगविले उठला तर पिंट्याच्या मायले उठत तुले का उंदीर तरपडला तर. आणि काय सोंग करतो तुकडोजी महाराज म्हणतात, क्यों मचाया सोंग तूने. कशा करता हे सोंग घेतलं तू? अरे या जगाच्या पाठीवर तोच तर किती मोठा सोंगाळ्या आहे देव, त्याचंच तर सोंग नाही टिकलं. हे सोंग सारिली या रूपी आनंदी, त्याचंही सोंग नाही टिकलं, त्यानंही उघडं केलं आपलं सोंग. मग तुमच्या आमचं कसं काय टिकणार आहे? म्हणून संतांचा सोंगही घेणारे या जगामध्ये भरपूर दिसतील. ज्या वेळेला माता पार्वतीने भगवान शंकराला रामचरित मानसामध्ये प्रश्न केला, संत कोणाला म्हणावं? विभीषणाने हनुमंतराय भेटल्याबरोबर एकच शब्द उच्चारला, कहू विभीषण सुन हनुमंता, विनु हरि कृपा मी लहू नाही संता. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, काय शब्द आहे महाराजांचे? वाघ सिंहाचं दूधही भेटून जाईल, वास्तविक भेटत नाही. कोणाला भेटते? असं काय काही सोप्या गोष्टी आहे काय? तरी संत भेटणार नाही. चंद्रामृत सुखे सेवावीरा,
तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असने जिके गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान महात्मे गेल्यानंतरही त्यांच्या समाधीवर नुसतं डोकं जरी ठेवलं सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाईल माथा गण गण गणात बोलते हे गण गण गणात मोते गण गण गणात बोलते भक्त हो प्राण भयाने खिळला शैला वैद्याचाही उपाय गेला अंताला हात जोडुनी महाराज महाराजांना गेला तो सामोरा नुसते हात जोडले समोर गेला पण गजानन महाराजांनी थुकले त्याच्या अंगावर बेडका टाकला तर महारोग बसला आपण थुकून पहा त्याचा काय रोग बसते का आपल्याला रोग होते तर म्हणले सांगता अरे महाराजांनी नुसता विहिरीला आज्ञा दिली त्या गंगा मातेला तर निर्जल असणारी वीर क्षणात आणिले जीवन निर्जल वापेस केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा हे सामर्थ्य आहे यांना काही वेगळा चमत्कार करायची गरज नाही आणि जो चमत्कार करतो वारकरी संप्रदाय त्याला साधू म्हणत नाही हे सिद्धीचे प्रकार आहे एकदम्या साधू असा पाहिला का डोकसा हलवा तर चिरंजीचे दाणे पाडे मेला तो मला काही कोणाची निंदा करायची नाही पण असं डोकं हलवे तर चिरंजीचे दाणे काढे हे माहित आहे हे सगळे सिद्धीचे प्रकार आहे 14 विद्या आहे शास्त्रात आणि 64 कला आहे त्याच्यामध्ये अरिमा लघिमा गरिमा जारक मारक तारक किती मंत्र आहे हे जे पौर्णिमेच्या दिवशी हे 12 वाजता लोक जाते हनुमानजीवर हे काय सरके सुद्धा जाते काय हे दिवसा जाणं पाया लागत आहे तर तुले रातचा कोण जातो तू चांगले लोक रातचे जात असते काय महाराज म्हणून एक लक्षात ठेवा विद्या चांगली आहे विद्या वाईट आहे एखाद्याची गाय भरमसाठ दूध देत असेल तर एवढे विचित्र लोक आहे नुसता पाठीवून हात फिरवला तर दूध बंद केल्याशिवाय राहत नाही होता होई तोपर्यंत चांगलं शिका दुसऱ्याचं वाईट करणं शिकू नका या लोकांनी वाईट विद्या कधी घेतली नाही एक लक्षात ठेवा सहज चमत्कार जे सहज घडते ना त्याला चमत्कार म्हणतात असे जबरदस्तीने नाही फार मोठी साधना केली मग समाज माझ्या मागे लागावा असं कुठं काय हे तर लोकांच्या धाकानं बाहेर पडाले पण तरी समाजांनी यांना सोडलं नाही का कारण जगत उद्धारा लागी धरिले अवतार